मला बऱ्याच जणांचे मेसेज येतात की शेठ सध्या सोन्याची कंडिशन काय चालू आहे नेमकं. तर सोन्याची कंडिशन नेमकं अशी आहे की सोनं सध्या स्टेबल आहे. स्टेबल म्हणजे कसं की सोनं आता 2 टप्प्यावर आहे. म्हणजे कसं 3,990 अंशच्या खाली जर गेलं, म्हणजे 19,500, 1,19,500च्या खाली जर गेलं, 1,000-1,200 रुपये तोळ्याने सोनं पडू शकतं खाली. आणि जर 1,22,000च्या वर जर गेलं, म्हणजे 4,050 अंशच्या वर जर गेलं, तर मग धमाका आहे, मोठा धमाका आहे, सोनं लांब जाणार. आणि विषय राहिला चांदीचा. मी तर मागे व्हिडिओ बनवला होता काही दिवसांपूर्वी की चांदी 3,10,000 रुपये जाणार, ते 100% जाणार म्हणजे जाणार. 2027 पर्यंतची वाट बघा, 2026च्या एंड पर्यंत किंवा 2027च्या फेब्रुवारी मार्च पर्यंत तुम्हाला चांदी 3,10,000पर्यंत दिसणार 100%. आणि राहिला इन्व्हेस्टमेंटचा विषय. हे बघा, तुम्ही जर आहे का सोनं चांदी जर वर्षभराच्या हिशोबाने जर होल्ड करणार असाल, तर त्याला भाव बघून घेऊ नका. तुम्ही बिंदास जे भाव भेटेल त्या भावात घेऊन टाका. 1,000-1,200चा विचार करताल, लॉसमध्ये जाताल. जे आहे स्पष्ट सांगायचं तुम्हाला. आणि विषय राहिला इन्व्हेस्टमेंटचा. तर इन्व्हेस्टमेंटचा विषय असा आहे, पैसे उपलब्ध करा. कुठून व्याजाने भेटतील व्याजाने करा, कशी करायची तशी करा. मी आपला आपला माणूस या हिशोबाने तुम्हाला सांगतोय. कुठे 2 रुपये शेकड्याने जरी पैसे भेटले तरी ते काढून सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले सध्या उत्तम आहेत. तुम्हाला सोनं 1,50,000 दिसणार आहे जवळपास एक वर्षभराच्या कालावधीमध्ये, आणि 3,10,000 रुपये चांदी दिसणार आहे जवळपास 2027च्या स्टार्टिंग पर्यंतच्या हिशोबात पकडून चाला. होईल तेवढं लवकर सोन्या चांदी इन्व्हेस्टमेंट करा, 100% भाव वाढणारच आहे. धन्यवाद.